आपल्या अतिथीगणांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि बाहेर थांबलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आतमध्ये येऊन बसून घ्यावं, बरीच जागा रिकामी आहे। या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं शिवा संघटनेच्या वतीनं आणि सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे। विश्वाचे मार्गदर्शक, अलौकिक प्रतिभा संपन्न, दलितांचे कैवारी, सत्याचे एकनिष्ठ उपासक प्राध्यापक मनोहर धोंडे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जे कर्तव्याचं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आहेत, ज्यांच्यामध्ये मांगल्य आहे, ज्यांच्यामध्ये पावित्र्य आहे, अशा सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विठ्ठलराव कांगणे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। ज्यांच्यामध्ये ध्येयवादित्व आहे, त्यांच्यात सद्भावना आहे, सन्माननीय एकनाथराव मोरे सरांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी व्यासपीठावर यांना विनंती करतो की आपण विराजमान व्हावं। संभाजी महाराज धुळगंडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नांदेड यांना विनंती आहे की आपण उद्घाटक म्हणून या ठिकाणी निमंत्रित आहात, आपणही या ठिकाणी विराजमान व्हावं। श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्रीभक्तीपरायण संभाजी महाराज हे विराजमान झाले। सर्व मान्यवरांना विनंती, आपण सगळ्यांना विनंती आपण खाली बसून घ्यावं। आपण आम्हाला सहकार्य केलं म्हणजे पुढचा कार्यक्रम करता येईल। या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानरावजी हाके साहेब यांचे आगमन झालेलं आहे। मी मान्यवरांना विनंती करतो आपण सगळ्यांनी खाली बसून घ्यावं। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय प्राध्यापक एकनाथराव कांगणे सर, जे तरुणांच्या ऐकायला प्रसिद्ध वक्ते आहेत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथराव अनिल मोरे साहेबांना विनंती आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक संभाजी महाराज धुळगंडे, भगवानराव हाके सर यांना विनंती आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आपल्या सर्व मान्यवरांना विनंती, आपण कालिदासराव मुस्तफे आपणही स्टेजवर यायचं आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींना विनंती, आपण जगज्योती धर्मगुरू क्रांती जगज्योती आजचे प्रवर्तक, वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मसंस्थापक आणि सच्चे समाज सुधारक याचे तैलचित्र या ठिकाणी आहेत। या सर्वांचं आपण यथाविधी पूजन करायचं आहे आणि ज्योत पेटवायची आहे। मान्यवरांचा या ठिकाणी शाल, शिरफळ आणि फेटे बांधून या ठिकाणी सत्कार होतो आहे। सन्माननीय शंकरराव एकलारे सर गुरुजी यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवर यावं। गुरुजी शंकरराव एकलारे सरांना विनंती आहे। वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मसंस्थापक, धर्मगुरू क्रांती जगज्योती गुरुवारी मुख्य छत्रपती यांच्या प्रतिनिधी या ठिकाणी पूजा होत आहे। सच्चे समाज सुधारक म्हणून ज्यांची ख्याती आहे
महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मंदिर संस्काराच्या माता अहिल्यादेवी होळकर आणि त्यांनी लोकरंजनासाठी लोकशाहीरांची बीज आणि साहित्य सम्राट म्हणून ज्यांची ख्याती आहे अण्णाभाऊ साठे यांच्या पूजन होत आहे. उत्सवाचा अक्षर पुण्याचं मस्तक तुझेची मस्तक कामी आले, तुझ्यामुळे आली हातात लेखनी, जीवने लेखनी किती झाली, जिच्या होता विधीचा लेप उद्भीची त्या झेप आता नवी, तुझ्यामुळे झाला समाज विशुद्ध, मने स्नेहबद्ध कोटी कोटी, घडले सारे तुझे दृश्यपण, तुझे समर्पण कारणावा. या अशा आहा साळुंकेच्या ओळीनं आपण मान्यवरांचा सत्कार, मान्यवरांचं कौतुक, मान्यवरांचा गौरव या ठिकाणी करत आहोत. बापूसाहेब, 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 या ठिकाणी शिवजन पक्षाचे प्रमुख माननीय मनोहररावजी भुले सर, त्यांनी आतापर्यंत या समाजाची खूप सेवा केलेली आहे. कोणालाही कुठल्याही टायमामध्ये आपल्या पदरच्या खर्चाचं पेट्रोल डिझेल टाकून तिथं जाऊन त्याची अडीअडचण सोडवली असेल. कोणाचंच कधी मन थकवलेलं नाही. एका ठिकाणी संतांना म्हणणं आहे, शांती रूपे न हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. तसं आमच्या गुरुजीने त्यांच्या घराण्याचं व आपल्या तालुक्याचं नव्हे आपल्या महाराष्ट्राचं नाव वाढवलं आहे. म्हणून एक गीत होईल. कुठल्या पदाला पण त्यांना बनवले काय नाही, पण आपलं काम झालंच पाहिजे. आहो कोणीतरी, कोणीतरी सांगा,
पुनश्च एकदा धन्यवाद. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं पारंपरिक या ठिकाणी स्वागत आपण केलेलं आहात. या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन आहे ते 57 वाढदिवस आपण या सगळ्यांच्या साक्षीनं साजरा करत आहोत. बहुजन नेते, आमच्या सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख आणि शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सरांच्या या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आमचे माजी सनदी अधिकारी, काँग्रेसचे प्रवक्ते सन्माननीय एकनाथ दादा उर्फ अनिल मोरे साहेबांचं या ठिकाणी सत्कार या ठिकाणी होतो आहे. आपल्याला सर्वांना विनंती आहे की आमचा सत्कार आपण स्वीकारावा. अर्थ आणि संयंत असलेले मोरे सर अत्यंत गहन आहेत तरी सोपे आहेत, अतिशय थोर आहेत तरी पण आपल्याला फार फार आपलंसं वाटणारे आहेत आणि म्हणून त्यांची मांडणी बोलण्याची, त्यांची वागण्याची रीत जी आहे ती चित्ताकर्षक आहे. आणि अशा या माजी सनदी अधिकाऱ्यांचं अध्यक्षस्थान या ठिकाणी आहे आणि यांना विनंती आहे की आपण आपला सत्कार करण्यासाठी मी ज्ञानोबा घोडके सरांना विनंती करतो की सरांचा आपण कौतुक करावं, त्यांचा गौरव करावा, त्यांचा सत्कार करावा. बाबाराव शेटे आणि ज्ञानोबा घोडके सरांना विनंती आहे कृपया आपण अध्यक्ष महोदयांचा सत्कार, त्यांचा सन्मान, त्यांचं कौतुक या ठिकाणी करायचं आहे. जे अर्जुने स्मरले ते विठेवरी शोभले, जे कुंडलिकी राहिले ते एका जनार्दनी लेखिले, असे एकनाथ मोरे यांच्याबद्दलचं बोललेलं बरं राहील. यानंतर आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, ज्यांनी 2010 ते 2015 पर्यंत फॉरेस्ट खात्यामध्ये, जंगल खात्यामध्ये नोकरी केली. स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी इथून सुरुवात करणारे विठ्ठलराव कांगणे सर, प्राध्यापक कांगणे सरांचा जे काही मोटिवेशन आहे ते ऐकल्याशिवाय कुठलाच तरुण पुढे जात नाही. त्यांचं कौतुक, त्यांचा गौरव आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यासाठी मी कालिदास मोस्तापुरे आणि लक्ष्मण कांजले यांना विनंती करतो की आपण सन्माननीय प्राध्यापक विठ्ठलराव कांगणे सरांचं आपण रोज अशा प्रकारचं स्वागत करावं, त्यांचा गौरव करावा, त्यांचं कौतुक करावं. चला चला पंढरपुरा, दीन अनाथांच्या माहेरा, एका जनार्दनी भेटी, तुटे जन्म मरणाची गाठी. शिक्षण क्षेत्रातली पंढरी आणि शिक्षण क्षेत्रातला विठ्ठल म्हणजेच कांगणे सर. या कांगणे सरांचा रोजी अशा प्रकारचा सत्कार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. संत एकनाथ महाराज आणि अनेक संतांनी श्री विठ्ठलाने श्री क्षेत्र पंढरीचा महिमा आपल्या शब्दांच्या रत्नांनी सजवला, तसाच विठ्ठलराव कांगणे सरांनी आपला शब्दांचा महिमा अनेक विद्यार्थ्यांना घडवलं. त्यांच्या 200 तारखा अजूनही खूप आहेत. 7 तास ते अजूनही क्लास घेत असतात आणि VK क्लासेस मधून जवळपास 1.25 लाख क्लासेस त्यांनी आतापर्यंत घेतले. जोरदार टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करायचं आहे. कृपाळू माऊली अनाथा सावली, उभी ती राहिली विटेवरी, असा विठ्ठल प्रत्यक्षात लोहानगरीमध्ये धोंडे सरांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. यानंतर आपल्याला या ठिकाणी सत्कार करायचा आहे. उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ हरिभक्तीपरायण संभाजी महाराज धुळगंडे, ज्यांनी एकेकाळी नांदेड जिल्हा परिषदचं अध्यक्षपद बहारदारपणानं भूषवलं, त्यांचा आपल्याला सत्कार, त्यांचा गौरव, त्यांचा कौतुक आपल्याला करायचं आहे. मनोज कुमार शेलगावकर आणि प्रल्हादराव घोरबाण यांना विनंती आहे कृपया आपण अध्यक्ष महोदय, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संभाजी महाराज धुळगंडे, ज्यांचं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ म्हणून आम्ही नाव घेतो. एकेश्वरवाद, एकमेवा द्वितीयम असं ज्यांचं वागणं बोलणं आहे ते आमचे संभाजी महाराज. ज्ञाने विनय एके उपाय करीशी जितुके, तीही गुंफीशी अधिके रुकी, असं ज्ञानेश्वरानं म्हटलेलं आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं हा श्लोक सपलकपणानं
महाराजांना लागू होतो. संत तुकोबा म्हणतात की प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्राध्यापक मनोहर धोंडे सरांच्या या अभिष्ट चिंतनासाठी आपण आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत. सर्व तरुणही या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वांचं शिवा संघटनेच्या वतीनं आणि सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. यानंतर आपल्याला सत्कार करायचा आहे ते शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस सन्माननीय धन्यकुमार शिवणकर साहेबांचा. मी शिवणकर साहेबांना पाचारण करतो. यांचा सत्कार करण्यासाठी गणेशराव घोडके आणि साधू पाटील वळसे यांना विनंती आहे. आपण शिवणकर साहेबांचा सत्कार, कौतुक आणि त्यांचा गौरव करावा. धन्यकुमार शिवणकर सर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे जे शिवा संघटनेला कर्नाटकाच्या राज्याच्या पलीकडे नेऊन त्यांनी शिवा संघटना उभी केली. संबंध महाराष्ट्र, कर्नाटक आणि त्याच्या पलीकडे अमेरिकेसारख्या परप्रांतामध्ये शिवा संघटनेचा झेंडा उभा केला ते आमचे धन्यकुमार शिवणकर सर. त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. त्यानंतर सभापती शिक्षण आणि बांधकाम माजी सभापती जिल्हा परिषद नांदेडचे सन्माननीय संजय बेळगे साहेबांना मी विनंती करतो आपण सत्कारासाठी पुढे यावं. आपला सत्कार सन्मान करण्यासाठी बालाप्रसाद मानसपुरे आणि मारुतराव सोनवळे सरपंच देऊळगाव यांना विनंती करतो कृपया आपण बेळगे साहेबांचा सन्मान, कौतुक आणि गौरव करावा. यानंतर आपल्याला सत्कार आणि गौरव करण्यासाठी सन्माननीय जे विधिज्ञ आहेत विजय धोंडगे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड यांना मी पाचारण करतो. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी हनुमंतराव लांडगे आणि माधवराव दगडगावे यांना विनंती करतो की आपण विधिज्ञ विजय धोंडगे सरांचा आपण सत्कार करावा, त्यांचं कौतुक करावं, त्यांचा गौरव करावा. चला लवकर चला. यांचा यानंतर आपल्याला सत्कार करायचा आहे. चला लवकर. जी माळाकोळी सर्कलमध्ये दगदगती मशाल आहे, सर्वसामान्याच्या हाकेला ओ देऊन धावणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय चंद्रसेन पाटील. चंद्रसेन पाटलांचा सत्कार, चंद्रसेन पाटलांचा गौरव आणि कौतुक करण्यासाठी मी पाचारण करतो संजय अकोले सर आणि विजय गुणावत सरांना. कृपया आपण सन्माननीय चंद्रसेन पाटील यांचा सन्मान, त्यांचा गौरव आणि त्यांचं कौतुक करायचं आहे. अत्यंत यानंतर चंद्रसेन पाटलामध्ये विवेकशीलता आहे, ध्येयवादित्व आहे, त्यांच्यामध्ये सद्भावना आहेत, त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. बघा यानंतर ज्यांचं नाव बॉस म्हणून आपण घेतो, एक सच्चिल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सन्माननीय भगवानराव हाके साहेबांना मी पाचारण करतो, जे जिल्हा परिषदचे माजी सदस्य आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी पाचारण करत आहे सूर्यकांत आणेराव आणि वैजनाथ स्वामी यांना विनंती करतो कृपया आपण हाके साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा, त्यांचा गौरव करावा, त्यांचं कौतुक करावं. नाव घेतल्यानंतर लगेचच या आपल्याला कांगणे सरांना ऐकायचं आहे.
यानंतर भाजपाचे एकनिष्ठ ज्येष्ठ नेते आमचे देवीदास महाराज गीते, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ हरिभक्तीपरायण देवीदास महाराज गीते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवीदासराव महाराजांना विनंती आहे, आपला सत्कार, आपला गौरव, आपलं कौतुक या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. यांचा सत्कार करण्यासाठी मी राजू पिल्लोळे आणि बालाजी एकलारे यांना विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी महाराजांचा सत्कार, कौतुक आणि गौरव करावा. यानंतर आपल्याला या ठिकाणी सन्माननीय बालाजीराव बंडे साहेबांना विनंती आहे, आपण सन्मानासाठी पुढे यावं. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि दंभ, पाखंड, घमेंड ज्यांच्यामध्ये बिलकुल नाही असे सन्माननीय बालाजीराव बंडे साहेबांचा सत्कार, कौतुक आणि सन्मान या ठिकाणी आम्हाला करायचा आहे, गौरव करायचा आहे. हा गौरव करण्यासाठी गजानन हुलगे आणि अंकुशराव सोनवळे यांना विनंती आहे, आपण बंडे साहेबांचा सन्मान, गौरव या ठिकाणी करायचा आहे. शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय वैजनाथराव तोंडसुरे साहेबांना विनंती आहे, आपण सन्मानासाठी पुढे यावं. वैजनाथरावजी तोंडसुरे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी संजय आकोले आणि अंकुश कदम यांना विनंती करतो, कृपया आपण साहेबांचा सत्कार करावा, सन्मान करावा. सन्माननीय वैजनाथप्पा तोंडसुरे शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत. सन्माननीय प्रांतामध्ये असलेला दर्प आणि व्यावहारिक दर्प याच्यामधला फरक वैजनाथप्पा अत्यंत सुंदरपणे, प्रभावीपणे मांडत असतात. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. शिवा कर्मचारी संघाचे राज्य सरचिटणीस सन्माननीय विठ्ठलराव तागबेडे साहेबांना विनंती करतो, आपण सन्मानासाठी पुढे यावं. विठ्ठलराव तागबेडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी गोविंदराव आनेराव आणि त्र्यंबक भोशीकर यांना विनंती करतो, कृपया तागबेडे साहेबांचा आपण सन्मान, कौतुक आणि गौरव करावा. तागबेडे साहेब. यानंतर लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक भास्करराव पाटील डगे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. भास्कर पाटील डगे यांचा सन्मान करण्यासाठी मी शिवानंद गगने आणि रंगनाथ बड कोणता देव हातात घेऊन सांगा. सन्माननीय केरबाजी केंद्रे साहेबांना विनंती आहे, जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. सन्माननीय केरबा केंद्रे साहेब, आपल्याला आपला सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हा सन्मान घेण्यासाठी शिवाजी आंबेकर आणि गजानन आनेराव यांना विनंती आहे, कृपया आपण केरबाजी केंद्रे साहेबांचा सन्मान, त्यांचा गौरव या ठिकाणी करायचा आहे. एक सरपंच म्हणून, युवा सरपंच म्हणून त्यांचं एक नाव आहे. विकास कामामध्ये नेहमी आघाडीवर असलेले तरुणांच्या मोठी फळी. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माणिकराव पाटील वाकडे, सन्माननीय माणिकराव पाटील वाकडे यांचा आपल्याला या ठिकाणी सन्मान करायचा आहे, गौरव करायचा आहे. हा गौरव करण्यासाठी नागनाथराव दगडगावे, नवनाथराव दगडगावे यांना विनंती आहे, कृपया आपण वाकडे पाटलांचा सत्कार करावा, गौरव करावा. सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय दत्ता पाटील दिघे यांचा आपल्याला सन्मान करायचा, गौरव करायचा आहे. विलासराव कांजले यांना विनंती आहे, कृपया आपण दिघे पाटलांचा सत्कार करावा. विलासराव कांजले आणि हरी वड्डे या दोघांनी संचालक साहेबांचा सत्कार करायचा आहे.
शिवा संघटनेचं एक नामी आणि सगळ्या तरुणांच्या ओठावरचं नाव असलेले मराठवाड्याचे अध्यक्ष सन्माननीय संजय कोठाळे साहेबांचा या ठिकाणी आपल्याला सत्कार सन्मान करायचा आहे. मी कोठाळे साहेबांना पाचारण करतो आणि कोठाळे साहेबांचा सत्कार करण्यासाठी राजू आराळे आणि गजानन होलगे यांना विनंती करतो की आपण कोठाळे साहेबांचा सन्मान, कौतुक आणि गौरव करावा. यानंतर डॉक्टर मदन लांडगे साहेबांचा या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा आहे. लांडगे साहेबांना मी पाचारण करतो. डॉक्टर साहेबांचा सत्कार करण्यासाठी मल्लिकार्जुन खेडे आणि मनमत आप्पा मुक्तापुरे यांना विनंती आहे आपण डॉक्टर साहेबांचा सन्मान, गौरव आणि कौतुक करावं. सत्कार केला नाही, सत्कार करायला मग करा.